सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत। यामध्ये आपल्याला बऱ्याचदा तळलेले आणि कुरकुरीत पदार्थ खाण्याची इच्छा होते। याआधी सुद्धा मी या चॅनलवर होममेड फास्ट फूड अशा रेसिपीज भरपूर शेअर केलेल्या आहेत। आज अशीच एक रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। लोणावळ्याची खासियत असणारी कॉर्न भजी आपण घरी कशा पद्धतीने बनवू शकतो यासाठी मी काही ट्रिक्स या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कॉर्न भजी करण्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्थातच कॉर्न। सध्या कॉर्नचा सीझन चालू आहे, त्यामुळे बऱ्याचदा बाजारात कॉर्नचे असे दाणे काढूनही मिळतात आणि कॉर्न तसेही मिळतात। जर तसे कॉर्नचे दाणे तुम्ही घेतले तर त्याचे फक्त आपण त्याचं थोडंसं कट करून घ्यायचे आहेत, की जेणेकरून आपण जेव्हा भजी करतो तेव्हा ही दाणे असे डायरेक्ट आपण जर तसे त्याचे भजी करण्यासाठी केले तर ते बऱ्याचदा तेलामध्ये फुटतात आणि उडतात, अंगावर तेल उडण्याची सुद्धा शक्यता असते। म्हणून असेच डायरेक्ट मक्याचे कणसं घरी आणून आपण ते जर सुरीने कट करून घेतले तर ते बरं पडतं, कारण ते डायरेक्ट त्याच्या पूर्ण याच्यानुसार त्याचं कट केलं जातं त्याचं हे, आणि मग ते तेलामध्ये उडत नाही। अशा पद्धतीने मी कॉर्नचे दाणे काढून घेतले आहे घरी। इथे नंतर आता याच्यासोबतमध्ये आपल्याला काही शेंगदाणे असे मी कच्चे घेतलेले आहेत, ते आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे। शेंगदाणा आणि लसूण मी असं वाटून घेणार आहे मिक्सरला, पण ते आपल्याला जाडसरच असं वाटून घ्यायचं आहे, एकदम बारीक पावडर करायची नाही। इथे बघू शकता तुम्ही, इथे थोडेसे जाडसर मी ठेवलेले आहे आणि कच्चे शेंगदाणे घ्यायचे आहे, भाजलेले शेंगदाणे घ्यायची नाही, कारण हे तेलात तळल्यानंतर याची एक वेगळी चव आपल्याला त्या भज्यांमध्ये लागते। म्हणून इथे आपण हे थोडेसे कच्चे शेंगदाणे असे जाडसर वाटून घेतलेले आहेत। आता त्यानंतर आपल्याला यामध्ये बऱ्याचदा आपल्याकडे खोबऱ्याचं असं विकत किसही मिळतो दुकानात, किंवा घरी आपण खोबऱ्याचं थोडंसं किस करून यामध्ये ॲड करू शकतो, याचीसुद्धा एक वेगळी चव लागते। म्हणून मी इथे हे 2 पदार्थ घेतलेले आहे। त्यानंतर जिऱ्यांची पावडर मी यामध्ये टाकणार आहे। थोड्या प्रमाणात आपल्याला ही जिरे पावडर यामध्ये टाकायची आहे। आणि त्यानंतर पोटाला त्रास होऊ नये म्हणे आपण प्रत्येक भज्यांमध्ये टाकतो तसं ओवा, याची एक वेगळी चवही लागते, म्हणून असा हातावर थोडासा ओवा हे करून आपण ओवासुद्धा टाकायचा आहे। यामध्ये मी थोडंसं तांदळाचं पीठ टाकणार आहे आणि बाइंडिंगसाठी बेसन पीठसुद्धा टाकणार आहे। बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ सारख्या प्रमाणात टाकल्यानंतर यामध्ये कॉर्नफ्लॉवरची गरज भासत नाही, अतिशय कुरकुरीत होतात ही भजी। त्यानंतर आपण आपल्या चवीनुसार लाल तिखट यामध्ये टाकायचं आहे। कॉर्नमध्ये गोडसर चव असल्यामुळे आपण थोडंसं तिखट जादा टाकलं तरी चालेल, पण तरी तुम्हाला किती तिखट लागतं त्यानुसार तुम्ही तिखट त्या प्रमाणात घेऊ शकता। इथे लाल तिखट टाकल्यानंतर त्यामध्ये हळद, हिंग मी टाकलेलं आहे। चवीनुसार मीठ यामध्ये नंतर टाकायचं आहे। आणि आता हे सगळं व्यवस्थित असं आधी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5-1 मिनिट आपल्याला हे असंच ठेवायचं आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून असंच 5-1 मिनिट ठेवायचं आहे, की जेणेकरून ते कॉर्नला सगळं व्यवस्थित पीठ आणि मसाले लागले जातील। तोपर्यंत आपण भज्यांसोबत लागणारी चटणी कशी करायची ते बघूया। ही चटणी करायला अतिशय सोपी आहे आणि या भज्यांसोबत तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता। अतिशय कमी साहित्यांमध्ये आणि झटपट होणारी आहे। याआधीसुद्धा आपण ही चटणी जेव्हा वडापावची रेसिपी केलेली आहे त्यासोबत ट्राय केलेली आहे। ह्या भज्यांसोबत तर अतिउत्तम आहे। लोणावळ्यामध्ये जेव्हा कॉर्न भजी मिळतात त्यासोबत ही अशी चटणी त्या भज्यांसोबत सर्व केली जाते, अतिशय छान लागतात। अगदी त्याच पद्धतीने ही चटणीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली ते। आता इथे आपली चटणी रेडी आहे भज्यांसोबतची।
त्यानंतर ते जे मिश्रण आपण मिक्स केले होतं ते मी एका मोठ्या भांड्यात काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला जास्त पाण्याची गरज नाही आहे, पण थोडेसे पाण्याचं शिंतोडे हे करून आपण असं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित, की जेणेकरून असं त्याचं बाइंडिंग व्यवस्थित होईल आणि आपल्याला त्याची भजी करता येतील. इथे बघू शकता तुम्ही पीठ आपलं व्यवस्थित असं त्याचा गोळा होतो आहे, म्हणजेच आपलं भज्यांसाठी पीठ रेडी आहे. याचा तुम्ही या प्रकारात सुद्धा तुम्ही असे करू शकता. त्याचं ज्या म्हणजे शेपमध्ये तुम्हाला ते भजी करायचे आहे ते मी दोन्ही शेपमध्ये तुम्हाला दाखवले आहे. पण मी जी भजी केली आहे ती अगदी आपल्या नेहमीच्या भज्यांप्रमाणेच केली आहे. जेव्हा तुमच्याकडे पार्टी किंवा काही कार्यक्रम असेल त्यासाठी तुम्ही अशा शेपमध्ये भजी याची ट्राय करू शकता. पण मी इथे घरीच आम्हाला खायची होती म्हणून मी अगदी नेहमीच्या भज्यांप्रमाणे ही अशा शेपमध्ये भजी केलेली आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तेल अगदी व्यवस्थित कडक तापून घ्यायचं आहे आधी, आणि जेव्हा आपण भजी टाकतो तेव्हा गॅस कमी करायचा आहे. कारण यामध्ये बऱ्याचदा जेव्हा आपण भजी टाकतो तेव्हा ते तेल म्हणजे कॉर्न त्यामध्ये फुटतात आणि तेल अंगावर उडण्याची शक्यता असते. त्यामुळे आधी तेल चांगलं व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. इथे पूर्ण भजी टाकून झाल्यानंतर मी पुन्हा गॅस वाढवलेला आहे, कारण ही भजी व्यवस्थित तळली गेली पाहिजे आणि हाय टू मीडियम अशा फ्लेमवरच आपल्याला ही भजी व्यवस्थित तळून घ्यायची आहेत. कारण बऱ्याचदा भजी आतमध्ये व्यवस्थित तळली जात नाही, फक्त वरून तो कलर आपल्याला तसा दिसतो. म्हणून ही भजी थोडीशी हाय टू मीडियम या फ्लेमवरच आपल्याला तळायची आहे. जेव्हा भजी टाकून होतात तेव्हा ती एकसारखी झाऱ्याने व्यवस्थित हलवायची आहेत आणि अशी सोनेरी रंगाची भजी तयार होतात आपली. मग फक्त भजी तळताना व्यवस्थित काळजी घेतली की आपली कुरकुरीत अशी छान मस्त भजी तयार होतात, जशी बाहेर विकत मिळतात तशी. त्यामुळे जेव्हा भजी तळताना ही काळजी घ्या तुम्ही की ते तेल अंगावर उडणार नाही आणि व्यवस्थित ती भजी आतमध्ये तळलीसुद्धा गेली पाहिजेत. इथे बघू शकता तुम्ही त्याचा किती छान कलर आलेला आहे भज्यांचा. या भजींमध्ये स्वीट कॉर्नचा गोडसर स्वाद आणि विविध मसाल्यांची चव आहे, जी आपल्याला चहासोबत किंवा नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. म्हणून ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि प्लीज मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. या रेसिपीला कमी साहित्य लागते आणि ती लवकर तयार होते, त्यामुळे झटपट स्नॅक्ससाठी हा एक उत्तम पर्याय आहे. इथे बघू शकता तुम्ही बाहेरून तर छान व्यवस्थित त्याला कलर तर आलेलाच आहे आणि आतूनही अतिशय छान तळली गेलेली आहेत, अतिशय कुरकुरीत झालेली आहेत. आईने केलेले कॉर्न भजे मला तर खूप आवडलेले. तुम्हाला आवडलेले आहे का? नक्की कमेंट करून सांगा. आणि आईच्या दर व्हिडिओजला तुम्ही लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.